मिथुन राशीच्या जातकांसाठी ग्रहस्थिती वेगवान आणि बदलांनी ह्या आठवड्यात भरलेली असून बुध हा तुमचा राशीस्वामी असल्यामुळे त्याची स्थिती अत्यंत महत्त्वाची आहे. या काळात बुध अनुकूल असल्यामुळे संवाद, बुद्धिमत्ता आणि निर्णयक्षमता वाढणार आहे. सूर्य मीन राशीत असल्यामुळे नवीन लोकांशी संपर्क वाढेल आणि नेटवर्किंगमधून फायदा होईल. चंद्राच्या बदलत्या गोचरामुळे मन कधी उत्साही राहील तर कधी अस्थिर होऊ शकते, पण गुरुची सकारात्मक दृष्टी तुम्हाला योग्य मार्गदर्शन करेल. पारंपरिकदृष्ट्या हा काळ संपर्क वाढवण्यासाठी आणि नवीन संधीचा सदुपयोग करण्यासाठी उत्तम आहे, तेव्हा येणारी एकही संधी सोडू नका. नोकरीच्या क्षेत्रात हा आठवडा प्रगतीचा आणि संधीचा असून नवीन प्रोजेक्ट मिळू शकतात आणि तुमच्या कल्पनांना वरिष्ठांकडून मान्यता मिळेल. जे लोक कम्युनिकेशन, मीडिया, मार्केटिंग क्षेत्रात आहेत त्यांना विशेष लाभ होईल. मात्र जास्त बोलल्यामुळे काही गैरसमज निर्माण होऊ शकतात, त्यामुळे शब्दांचा योग्य वापर करा. आवश्यक आहे तिथेच बोला. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे. व्यावसायिकांसाठी हा आठवडा विस्तार आणि नवीन करार घेऊन येणारा असून नवीन क्लायंट मिळतील आणि जुने व्यवहारही फायदेशीर ठरतील. ऑनलाईन व्यवसाय किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्यांना विशेष यश ह्या आठवड्यात मिळेल. भागीदारीत पारदर्शकता ठेवणं आवश्यक असून जलद निर्णय घेण्याऐवजी थोडा विचार करून पावले उचला. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा बुद्धिमत्तेचा आणि शिकण्याचा असून अभ्यासात नवीन गोष्टी समजण्याची तुमची क्षमता वाढेल. स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्यांना चांगले परिणाम दिसतील, मात्र मन विचलित होण्याची शक्यता आहे, त्यामुळे वेळेचे योग्य नियोजन करा. वाचन आणि लेखनावर विशेष भर द्या. वैवाहिक जीवनामध्ये आनंद आणि थोडीफार चंचलता दिसेल. जोडीदारासोबत संवाद वाढवा, पण कधीकधी त्यामुळे मतभेद होऊ शकतात, तेव्हा मतभेदापासून दूर राहा. प्रेमसंबंधामध्ये रोमॅन्टिक वातावरण तयार होईल. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळखीतून तुमच्या वैवाहिक जीवनाची सुरुवात होऊ शकते. भावना व्यक्त करताना प्रामाणिक आणि पारदर्शक राहा. आर्थिक बाबतीत हा आठवडा चांगला असून उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे आणि नवीन स्रोत उत्पन्नाचे तुम्हाला या आठवड्यात मिळू शकतात. मात्र खर्चही वाढू शकतो, त्यामुळे बजेट सांभाळा. अनावश्यक खर्चापासून दूर राहा. छोट्या गुंतवणुकीतून फायदा होईल, तेव्हा कुठलीही छोटी गुंतवणूक करा, मोठी गुंतवणूक करू नका. आर्थिक व्यवहार करताना कुठल्याही प्रकारची घाई करू नका. आरोग्याच्या बाबतीत मिथुन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये थोडासा ताण व थकवा जाणवू शकतो. विशेषतः मानसिक थकवा टाळण्यासाठी पुरेशी विश्रांती घ्या. झोपेची योग्य ती काळजी घ्या व मोबाईल व स्क्रीन टाईम कमी करा आणि हलका व्यायाम आणि ध्यान करा. त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. मिथुन राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 5 व 7. शुभ रंग आहे हिरवा व पिवळा. शुभ वार आहे बुधवार व शनिवार. शुभ दिनांक आहे 23, 26 व 28 मार्च. व मिथुन राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय: येत्या बुधवारी सकाळी 5 हिरव्या मुगडाळीचे दाणे एका पानावर ठेवून त्यावर थोडे पाणी शिंपडा आणि हे दाणे पक्ष्यांना खायला द्या. त्यानंतर ओम बूम बुधाय नमः हा मंत्र 11 वेळेला जप करा. हा उपाय केल्यामुळे तुमचा बुधग्रह तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुमची बुद्धिमत्ता, संवाद कौशल्य आणि आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल.